नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ज्याप्रमाणे की आपण क्लास 12 मधील मॅथमॅटिक्सचं चॅप्टर नंबर 1 मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर कालपासून स्टार्ट केलेलो आहोत. त्यामध्ये आपण एक व्हिडिओ पण कंप्लीट केलेला होता, जे की बेसिक कन्सेप्ट आपण त्यामध्ये क्लिअर केले होते. आज आपण बघणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आज आपण पूर्ण 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सांगणार लॉजिकल कनेक्टिव्हिटीज काय आहेत. जेव्हा एखादा सेंटेन्स आहे, जेव्हा एखादे 2 वर्ड्स आहेत, एखाद्या 2 वर्ड्स किंवा 2 सेंटेन्स एखाद्या वर्डनं आपण त्याला जॉईन केलेला असतो आणि त्या वर्डला आपण काय म्हणतोय, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असं म्हणतो. ज्याप्रमाणे की 2 words which connect 2 or more simple statement. 2 words which connect 2 or more simple statement to form a compound statement are called as logical connectives. म्हणजे आपण म्हणतोय की 2 शब्द किंवा 2 वाक्ये मिळून एक कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतोय आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, त्या वर्डलाच आपण काय म्हणतो, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असं म्हणतो. एकूण आपल्याकडे 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत. देयर आर 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. पहिली लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे अँड, सेकंड आहे ऑर, थर्ड आहे इफ डॅश डॅश देन, फोर्थ आहे इफ अँड ओनली इफ आणि 5 आहे नॉट. एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत. हे याचे सिम्बॉल आहे आणि हे नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आहे. जसे की पहिली लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे अँड. हे अँडचा सिम्बॉल आहे. याला आपण आठवणीमध्ये ठेवू शकतो उलटा व्ही म्हणून. हे उलटा व्ही. आणि नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट याचा आहे कंजक्शन. अँडला आपण कंजक्शन असं म्हणतोय आणि हा कंजक्शनचा सिम्बॉल आहे. सेकंड बघलं आर आहे. ऑरचा हे सिम्बॉल आहे व्ही. आपण असं आठवणीत ठेवू शकतो व्ही. आणि नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट त्याला आपण डिसजंक्शन असं म्हणतोय. डिसजंक्शन असं म्हणतात. कोणाला डिसजंक्शन म्हणताय? ऑरला असं म्हणताय. आणि ऑरचा सिम्बॉल आहे. थर्ड नंबरची लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे इफ देन किंवा इफ डॅश डॅश देन असं म्हणतात. आणि या इफ देनचा सिम्बॉल आहे सिंगल एरो. त्याला आपण एरो असं म्हणतो आणि याचं नाव आहे इम्प्लिकेशन किंवा याला आपण काय म्हणतोय, कंडिशनल असं म्हणतोय. 4 नंबरची लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहे इफ अँड ओनली इफ आणि सिम्बॉलचं नाव आहे डबल एरो. म्हणजे याला डबल इम्प्लिकेशन असं म्हणतात. याला डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल सुद्धा म्हणतात. याचं नाव बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन आहे. 5वा आहे नॉट. आणि नॉटला आपण काय म्हणतो, हे नॉटचा सिम्बॉल आहे. आपण येस सारखं उलटा येस असं आठवणी ठेवू शकतो. आणि याला काय म्हणतो आपण, निगेशन असं म्हणतात. एकूण आपल्याकडे 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आहेत आणि या 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीवरच आपला पूर्ण हे मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर डिपेंड आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाचे आहे ते 5 पण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. फर्स्ट आहे अँड. हे अँडचा सिम्बॉल, अँडला आपण कंजक्शन असं म्हणतो. सेकंड ऑर. हे ऑरचा सिम्बॉल, याला आपण डिसजंक्शन असं म्हणतो. थर्ड इफ डॅश डॅश देन, याला आपण इम्प्लिकेशन असं म्हणतो किंवा त्याला कंडिशनल असं म्हणतात. 4 इफ अँड ओनली इफ, याचा आहे डबल एरो किंवा डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल असं म्हणतात. आणि चौथा आहे नॉट. हे नॉटचा सिम्बॉल आणि हे काय, त्याला निगेशन असं म्हणतात. हे सर्वात महत्वाचे. देर आर 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. तर बघून घ्या 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज आणि याचं नेम ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. अँडचं कंपाऊंड स्टेटमेंटचं नाव आहे कंजक्शन. ऑरचा आहे डिसजंक्शन. इफ देनचा इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. इफ अँड ओनली इफचा डबल इम्प्लिकेशन. नॉटचा आहे निगेशन आणि हे त्याचे सिम्बॉल आहेत. आता आपण प्रत्येकाचे ट्रूथ टेबल बघणार आहोत. या प्रत्येकाचे एवढं पहिले लक्षात राहू द्या. तर फर्स्ट आपण ट्रूथ टेबल बघणार आहोत कंजक्शनचा. ट्रूथ
ट्रूथ टेबल ऑफ अँड त्याला आपण काय म्हणतोय कंजक्शन असं म्हणतोय. हे कंजक्शन ट्रूथ टेबल ऑफ अँड त्याला आपण काय म्हणतोय कंजक्शन असं म्हणतात. अँडचा सिम्बॉल आपल्याला माहित आहे, ही अँडचं सिम्बॉल आहे. मग काय करणार, इफ P and Q be the two simple statement, if P and Q be the two simple statement and it connect the word and each called conjunction. P आणि Q ला अँड ने आपण कनेक्ट केलेला आहे म्हणून कंजक्शन असं म्हणतात. मग इट इज रिटन ॲज P and Q याला आपण असं म्हणतो. याचा ट्रूथ टेबल का, इट इज ट्रूथ टेबल ट्रूथ टेबल बघा काय आहे. इथे लिहिणार हे P, इथे लिहिणार Q, इथे लिहिणार P and Q. फार सोपा ट्रूथ टेबल. पहिले लिहिणार 2T आणि नंतर लिहिणार 2F. दोन टी आणि 2F लिहिलं. इथे लिहिणार 1T 1F, पुन्हा T आणि हे लिहिणार F TF. तर अँड ची कंडिशन आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. अँड ची कंडिशन काय आहे ते, जर दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर आन्सर येईल ट्रू आणि अदरवाइज फॉल्स. दोन्ही व्हॅल्यू जर ट्रू असतील तर आन्सर येईल ट्रू, अदरवाइज फॉल्स. हे दोन्ही व्हॅल्यू ट्रू आहेत म्हणून आन्सर येईल ट्रू, दोन्ही ट्रू नाहीत म्हणून आन्सर येईल फॉल्स, दोन्ही ट्रू नाहीत म्हणून आन्सर येईल फॉल्स, दोन्ही ट्रू नाहीत म्हणून आन्सर येईल फॉल्स. याला आपण काय म्हणतोय ट्रूथ टेबल फॉर अँड. अँड ची कंडिशन आहे, इफ द टू स्टेटमेंट आर ट्रू then their conjunction is true and otherwise false. आपण आठवणीत ठेवणार, जर दोन्ही ट्रू असेल तर आन्सर ट्रू येईल, अदरवाइज फॉल्स असेल. तर बघून घ्या, हे ट्रूथ टेबल आहे अँडचं. यानंतर आपण बघणार आहोत ट्रूथ टेबल ऑफ आर चा. आर आणि याला आपण डिसजंक्शन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो डिसजंक्शन असं म्हणतो. सेम ही P और Q, हे आपण वरून टाकणार पूर्णच, जाऊ द्या. if P and Q be the or मिळेल असेल ते P or Q, if P or Q be the two statement and it is connect and connect the word or each called disjunction. जर दोन सेंटेन्सला आपण आर ने जर कनेक्ट करत असतो तर त्याला आपण काय म्हणतोय डिसजंक्शन असं म्हणतोय किंवा आर असं म्हणतोय. इट इज रिटन ॲज
पी और क्यू, हे आर चा सिम्बॉल आहे, पी और क्यू हे आर चा काय आहे, सिम्बॉल आहे. आपण व्ही असं आठवणीत ठेवलं होतं. इट इज ट्रूथ टेबल, आर चा ट्रूथ टेबल आहे. इथं आहे पी, इथं आहे क्यू आणि इथं आहे पी और क्यू. हे अँडचा आपण ट्रूथ टेबल काढालो, पी और क्यू. त्या पी च येईल ट्रू ट्रू आणि आपण लिहिणार आहे फॉल्स फॉल्स. ठीक आहे ना, एक ट्रू एक फॉल्स, पुन्हा एक ट्रू एक फॉल्स. और ची कंडिशन काय, जर दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. दोन्ही व्हॅल्यू जर फॉल्स असतील तर आन्सर येईल फॉल्स, अदरवाइज ट्रू. हे दोन्ही पण फॉल्स नाहीत म्हणून आन्सर काय येईल, ट्रू. दोन्ही पण फॉल्स नाहीत म्हणून आन्सर येईल ट्रू. दोन्ही पण फॉल्स नाहीत म्हणून आन्सर येईल ट्रू. दोन्ही पण फॉल्स आहे म्हणून आन्सर येईल फॉल्स. अँड ची या ऑर ची कंडिशनच आहे, दोन्ही फॉल्स तर फॉल्स, अदरवाइज ट्रू. आणि अँड ची कंडिशन काय, दोन्ही ट्रू तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. अँड मध्ये फॉल्स काय, दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स आहे, अदरवाइज ट्रू. कोणाची कंडिशन आहे, ऑर ची कंडिशन. बघून घे, हे ऑर चा ट्रूथ टेबल आहे. नेक्स्ट आता आपण पुढचा लिहिणार. ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल ऑफ इफ डॅश देन, इफ देनचा ट्रूथ टेबल ऑफ इफ देन. मग काय आहे, ई शॉर्टकट लिहिणार आपण थोडं. ई टू स्टेटमेंट, ई टू स्टेटमेंट आर connect the word if dash then, if dash then is called implication, is called implication किंवा याला कंडिशनल असं म्हणतात. म्हणून आपण लिहायलो ट्रूथ टेबल ऑफ इफ डॅश अँड किंवा याला काय म्हणतात, इम्प्लिकेशन. that is implication. चला let P and Q be the two statement, then it is implication is, याचं implication आहे P then Q. हे implication आहे P then Q. It's truth table, it is truth table, ट्रूथ टेबल आहे. पहिले आहे P, सेकंड आहे Q आणि इथं आहे P then Q. हे आहे इथं ट्रू, इथं पण ट्रू, इथं आहे फॉल्स आणि इथं आहे फॉल्स. इथं आहे ट्रू, इथं आहे फॉल्स, इथं आहे ट्रू, इथं आहे फॉल्स. तर देनची कंडिशन काय आहे का, जर फर्स्ट
स्टेटमेंट ट्रू आणि अनादर फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे पहिला स्टेटमेंट ट्रू आणि सेकंड स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर आन्सर येईल फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे टीएफ असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. टीएफ नाहीये ट्रू, टीएफ आहे फॉल्स. टीएफ नाही, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स पाहिजे. टीएफ नाहीये ट्रू, दॅट इज टीएफ नाहीये ट्रू. दोन्ही फॉल्स असेल तरी पण ट्रू आहे, फक्त एका कंडिशन मध्ये फॉल्स आहे. टीएफ असेल तरच फॉल्स आहे, अदरवाईज ट्रू आहे. हे टीएफ होतं म्हणून फॉल्स घेतलं आणि अदरवाईज सर्व काय ट्रू. हे कोणाची कंडिशन आहे, इफ देनची. टीएफ असेल तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू आहे. हे आहे इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल आणि इम्प्लिकेशनची कंडिशन आहे. ट्रूथ टेबल फॉर इम्प्लिकेशन लिहून घ्या. यानंतर आपण चौथा बघायला ट्रूथ टेबल ऑफ डबल इम्प्लिकेशन. किंवा याला इफ अँड ओनली इफ म्हणतात. इफ अँड ओनली इफ. चला इफ the two statement are connect the word if and only if. If and only if is called double implication. It's called double implication. Let P and Q be the two statement, then it is double implication. Then double implication P double implication Q. Here it's a double implication, P double implication Q. It's truth table. It is truth table. So it's a truth table. That is P, Q, and P double implication Q. Double arrow यानी double implication. इथं आहे आपण लिहिणार आहे 2 वेळेस T आणि 2 वेळेस फॉल्स. 2 वेळेस ट्रू, 2 वेळेस फॉल्स. 2 वेळेस ट्रू, 2 वेळेस फॉल्स. इथं T, F, T, F. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय? दोन्ही जर सेम असतील तर ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स. दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम आहे ट्रू. दोन्ही जर सेम असेल तर ट्रू आणि दोन्ही सेम नसेल तर फॉल्स. दोन्ही सेम नसेल तर फॉल्स, दोन्ही सेम असेल तर ट्रू आहे. हे डबल इम्प्लिकेशनची कंडिशन आहे. दोन्ही जर सेम आहेत तर ट्रू, ते ट्रू ट्रू असो का फॉल्स फॉल्स असो. दोन्ही जर ट्रू असतील किंवा दोन्ही सेम असतील तर आन्सर ट्रू येईल. दोन्ही सेम आहेत ट्रू, दोन्ही सेम आहेत ट्रू, दोन्ही सेम नाही फॉल्स, दोन्ही सेम नाही फॉल्स. ही कोणाची कंडिशन आहे? डबल इम्प्लिकेशनची कंडिशन आहे. डबल इम्प्लिकेशन्स किंवा इफ अँड ओनली इफ ची कंडिशन आहे. दोन्ही सेम असेल तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. ही आहे डबल इम्प्लिकेशनची कंडिशन. लास्ट आहे 5 नंबरचं निगेशन. निगेशन, ट्रूथ टेबल ऑफ निगेशन. ट्रूथ टेबल, ट्रूथ टेबल ऑफ निगेशन किंवा याला आपण नॉट असं म्हणतो. हे नॉट. चला खूप सोपं आहे निगेशन.
डायरेक्ट आपण ट्रूथ टेबल करणार आहे, खूप सोपा असल्या कारणानं. इथं पी आहे आणि निगेशन पी आहे. ट्रू आणि फॉल्स आहे. निगेशनची कंडिशन काय, ट्रू असेल तर फॉल्स घ्या आणि फॉल्स असेल तर ट्रू घ्या, हे निगेशन आहे. ट्रू असेल तर फॉल्स, फॉल्स असेल तर ट्रू, ही कोणाची कंडिशन आहे, निगेशनची कंडिशन आहे. पी चा निगेशन आपण हे निगेशन पी असं डिनोट करतो, याला नोड सुद्धा म्हणतोय. आणि जर ट्रू असेल तर फॉल्स करायचं, फॉल्स असेल तर ट्रू करायचं, कशाची आहे, निगेशनची कंडिशन आहे. तर या ठिकाणी आपण एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्हिटीज का आहेत ते बघितलेलं आहे आणि 5ही पण लॉजिकल कनेक्टिव्हिटीचे आपण ट्रूथ टेबल सिंपल वेने पाहिलेलो आहोत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.